नमस्कार मंडळी. आपल्या घरात जर सतत नकारात्मकता असेल, ती नकारात्मकता आपण कितीही केलं तरी बाहेर जात नसेल, तर आजचा दिवस जो आहे तो पर्वणी आहे. म्हणजेच आज गुरुपुष्य अमृत योग आहेच, पण त्यासोबतच आज शाकंभरी पौर्णिमा देखील आहे. या योगावर आपल्याला अगदी साधा उपाय करायचा आहे. आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. बघा, गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे. हा वर्षातून 3 किंवा 4 वेळेस येत असतो, पण यावेळेस आपण जर माता लक्ष्मीची उपासना केली तर आपल्याला याचा फळ निश्चित भेटत असतं. असंच आपल्याला उपाय काय करायचा? आपल्याला संध्याकाळी एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 7 भीमसेनी कापूर टाकायचं आहे. भीमसेनी कापूर नसेल तर आणा, कारण भीमसेनी कापूरने वास्तुदोष दूर होत असतो, नकारात्मकता जी आहे ती घरातली जात असते. त्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्यासोबतच आपल्याला 2 वेलची आणि 2 लवंगा घ्यायची आहे. आणि या सर्व एकत्र केल्यानंतर आपल्याला आपला जो उंबरठा आहे त्या उंबरठ्यावर थोडीशी फुलाचं आसन द्यायचं आहे किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला ती पेटवायचं आहे. उंबरठ्याच्या बाहेर नाही, उंबरठ्याच्या खाली नाही, उंबरठ्यावर आपल्याला ही पंती पेटवायची आहे. याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता जाईल आणि